आज इलेक्शन झाल्यानंतर आम्ही इलेक्शनमध्ये बघितलं होतं की लोकांची सर्वात मोठी समस्या ही स्टेशन परिसरामधून होती। तर आज आपला एक रस्ता जो साधना हॉटेलपासून ते स्टेशनला येणारा जो रस्ता आहे तो आपला सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्ण होऊन लोकांसाठी आपण खुला करण्याच्या प्रयत्नासाठी आज आपण इथे आलो आहे। रस्ता आपला पूर्ण झाला आहे, तर आपण सगळ्या रिक्षा आणि लोकांना येण्या जाण्यासाठी फुटपाथवर रेडी झालेली आहेत। तर आपण ते येऊन आज पूर्ण करून आज आपले ट्रॅफिकचे जे अधिकारी होते तसेच स्मार्ट सिटीचे जे अधिकारी होते सगळ्यांना आपण एकत्र घेऊन आज एक जॉईंट मीटिंग लावून आणि आज आपण पाहणी केली आहे। त्या पाहणीमध्ये आपल्याला आता पुढच्या येत्या आठवड्यामध्ये आपण जो साधनापासून ते स्टेशनपर्यंत येणारा रोड चालू करूया आणि ते चालू झाल्यानंतर कल्याणमधली आपण असं तर बोलू नाही शकत की 100% ट्रॅफिक कमी होईल, पण त्याच्यामध्ये बराचसा हातभारही त्या गोष्टीसाठी लागेल की लोकांना रात्री संध्याकाळी जेव्हा कंजेशनचा टाईम असतो तेव्हा तो पीक आवर असतो, त्या पीक आवरमध्ये इथे स्टेशन परिसरामध्ये सर्वात मोठी ट्रॅफिक होते। आपण जे आता नियोजन करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये थोडंफार त्यांना कुठेतरी एक 10-20-25% तरी फरक पडेल आपल्या ज्या रोजच्या नियोजनामध्ये असल्यामुळे आपण हीच प्रयत्न चालू आहे की लोकांना कशा प्रकारे याची सुविधा आपण जेवढा लवकर देऊ शकतो। थोडीशी कामं बाकी आहेत, स्मार्ट सिटी हा मोठा प्रोजेक्ट आहे, पण नक्कीच आपण या आता येत्या 6 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट करून त्यांनी आपल्याला स्मार्ट सिटीवाल्यांनी एक मेची डेडलाईन दिलेली आहे। आपण बघूयात की आता डेडलाईन नाही झाली तर आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांच्यावर कुठल्या तरी प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल। आणि आता जे चालू होतं आहे ते लोकांसाठी थोड्या दिवसातच आपण एक खुलं करूया, असं एक आज पाणीच्या दौऱ्यामध्ये आमचं ठरलेलं आहे।